हॅलो नमस्ते सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर चला आजचा ब्लॉग वगैरे काही नसणार आहे बरं का. आज मी जरा थोडंसं शिलाई कामाबद्दल बोलणार आहे. का तर बरेच ताई म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवायला देतात. तर त्यावेळेस आहे ना त्यांचे थोडेसे म्हणजे मला आत्तापर्यंत आलेले अनुभव पण सांगते. आणि माझ्यासारख्या बऱ्याचशा ताई आहेत टेलर काम करतात. तर त्यांनाही माझ्यासारख्या बऱ्याचशा ताईंना अनुभव आलेले असतील. तर त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगायचे. तर चला माझा अनुभव म्हणजे तर 1-2 दिवसापूर्वी एक ताई माझ्याकडे ब्लाऊज शिवतात, म्हणजे नेहमी शिवतात त्या. पण मी फक्त 2 ते 3 आठवडे होऊन गेले. मी पैसे फक्त त्यांना मोबाईलला मेसेज केला, की मला पैसे लवकरात लवकर दिले तर बरं होईल. तर त्या ताईला खूप राग आला बरं का, पैसे मागितले म्हणून. आम्ही कुठं पळून जाणार आहे म्हणले, आम्ही कुठं असं करणार आहे. तर मी म्हणते आम्ही जी घरातली कामं ठेवून, आमच्या मुलांचं काम पटपट आवरून म्हणजे बाकीची नाही का, जी डबा वगैरे झाला, की मुलांचं की घरातली काही-काही वेळेस आहे ना कामं ठेवून ब्लाऊज शिवून देतो. तर मला सांगायचं एवढंच आहे, की काही-काही जिम्मेदाऱ्या आमच्या घरातल्या आम्ही ठेवून ब्लाउज कंप्लीट करून देत असतो. तर मला असं वाटतं पैशाच्या टायमिंगला पण तुम्ही तसंच आपुलकीनेच तुम्ही पैसे पण दिले पाहिजे. का तर आहे ना, बऱ्याच ताईंना असा अनुभव माझ्यासारखा येत असेल आणि एक-एक कस्टमर इतके चांगले आहेत ना, की त्यांना म्हणजे सांगायची सुद्धा गरज नसती, की शिलाईच्या अगोदरच काही-काही जणी इतक्या छान पद्धतीने पैसे वगैरे विचारत सुद्धा नाही, की "ताई तुझी शिलाई किती आहे?" म्हणून. जेवढं आपण आपलं बिल सांगेल ना, तेवढं बिल अगोदरच देऊन जातात. इतक्या सुद्धा म्हणजे काही-काही कस्टमर सगळेच कस्टमरचं नाही सांगत आहे मी. पण मला असं वाटतं, की टेलर काम म्हणजे घरगुती तुम्ही करताय म्हणून तुम्ही असं नाही बोललं पाहिजे आणि तुम्हाला पैसे मागितल्यावर राग पण नाही आला पाहिजे. आता आम्हीही कष्ट केलेले असतात. आमच्या कष्टाचेच पैसे आम्ही मागत असतो. असंही नाही, की तुम्हाला काहीतरी उसने द्या म्हणतो, असं काहीच नसतं. पण टेलर काम म्हणजे इतकं सोपं नाही, तुम्हाला जितकं वाटतं तितकं. काही-काही वेळेस म्हणजे मान-पाठीचा त्रास तर होतच होतो. पण हातातली कामं, घरातल्या जिम्मेदाऱ्या साईडला ठेवून कस्टमरचं कंप्लीट करून द्यायचं असतं, की कोणाला नाराज नसतं करायचं. आणि खरंच मला असं वाटतं, की ज्या ताई आता ब्लाऊज घालतात शिलाई करून, म्हणजे ज्या ताईंना साडी वगैरे घालायची आवड आहे, त्यांनी ना प्रत्येक टेलरकडून अशी अपेक्षा करणं सोडून द्या, की त्यांना काय तेव्हा 2 मिनिटाचं तर ब्लाऊज शिवायचं काम असतं. असं कधीच तुम्ही समजू नका. कसं होतं, की त्या पण खूप मेहनत घेत असतात आणि त्याच वेळेस तुमचे ब्लाऊज तुम्ही घालून कुठलंही कार्य लग्न म्हणा, काय का असेना, तर ते तुम्ही मस्त असं घालून एन्जॉय करता. त्यावेळेस त्यांनी खूप कष्ट घेतलेले असतात आणि आम्हाला सुद्धा असं वाटतं, की चला आपल्या कष्टाला फळ आलं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस घालता आणि छान वाटतं तुम्ही घातल्यानंतर आम्हाला सुद्धा छान वाटतं. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, काही-काही वेळेस असं होतं, की आम्ही स्वतः सुद्धा ब्लाऊज आमची शिवून घालत नाही, का तर कस्टमरची द्यायची असतात. तर ती साडी जुनी होईस्तोपर्यंत आम्हाला ब्लाऊज त्यावरती घालायला होत नाही. आम्ही ह्या साडीवर त्या साडी करून ॲडजस्ट करत घालत असतो. तर माझ्या बऱ्याचशा ताईंना असा माझ्यासारखा अनुभव पण येत असेल. पण मला एक विनंती आहे, की सगळ्या ज्या ताई मैत्रिणी आहेत माझ्या, तुम्हाला राग येऊन देऊ नका. पण आहे ना कुठल्याही टेलरकडे तुम्ही टाका, पण पैसे मात्र व्यवस्थित आणि एकदम जसं तुम्ही आनंदाने टाकता ना शिवायला, त्याच आनंदाने पैसेसुद्धा पे केले ना तुम्ही, की त्यावेळेस खरंच आनंदच वाटतो सगळ्यांना. तर आजचा अनुभव माझा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटते याविषयीच छोट्याशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.